नमस्कार मंडळी. गणगण गणात बोते. शेगावच्या महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण बनवलेला आहे महाप्रसाद. त्यामध्ये आहे गोडाचा शिरा, पिठलं, भाकरी, ठेचा, कांदा आणि त्यानंतर आहे मसाले भात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे कुकर मी घेतलेला आहे. आपल्याला कुकरमध्ये हा मसाले भात बनवून घ्यायचा आहे एकदम वेगळ्या पद्धतीने. तर त्यानंतर मी इथे तमालपत्र जवळपास 4 ते 5 टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर काही खडे मसाले आहेत. त्यामध्ये काळी मिरी आहे, लवंग आहे आणि 2 हिरवी विलायची आहे. त्यानंतर दालचिनीचे 2 तुकडे आहेत, ते मी इथे टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर इथे टाकून घेतलेला आहे जवळपास 1 चमचा जिरं आहे. ते सुद्धा छान फुललं की त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा. तो सुद्धा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी परतवून घ्यायचा आहे. गजानन महाराजांना आवडणारं ते म्हणजे आहे पिठलं आणि भाकरी आणि त्यानंतर हा मसाले भात. त्यानंतर इथे आपण टाकून घेऊया बारीक चिरलेला टमाटा आणि तो सुद्धा आपल्याला यामध्ये चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये आता काही भाज्याही टाकून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ह्या टाकू शकतात. आणि त्यानंतर इथे मी हिरवी मिरची आणि आलं आणि लसूण याचं वाटण तयार करून घेतलं होतं. म्हणजे मी खलबत्त्यात त्याला कांडून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं की मसाले भाताला जी चव आहे ती एकदम अप्रतिम येते. आणि त्यानंतर इथे मी 2 भाज्या टाकून घेतलेल्या आहे. एक म्हणजे आहे फ्लावर आणि एक म्हणजे आहे बटाटा. आणि वाटाणाही मी इथे टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्या भाज्या आहेत त्या घेऊ शकतात. म्हणजे जसं गाजर असेल किंवा मग अजून काही फरसबी वगैरे असेल, जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही ती टाकू शकता. या इथे मी फ्लावर आणि बटाटा आहे तो टाकून घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथे माझ्याकडे सुके वाटाणा होता. त्यांना मी थोडं गरम पाण्यात टाकून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर 1 वाटीभर हा जो वाटाणा आहे मी इथे टाकून घेतलेला आहे. कारण की वाटाण्यामुळे खरी तर मसाले भाताला जी चव आहे ती एकदम अप्रतिम येते. आणि आपल्याला हे सगळं छानपैकी तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण इथे टाकून घेणार आहोत हळद. त्यानंतर इथे आहे गरम मसाला आपण इथे आता टाकून घेणार आहोत. हे सगळे जिन्नस टाकून झाल्यानंतर सगळं हे आपल्याला छानपैकी तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे. आणि इथे मी मसाले भात बनवण्यासाठी जो बासमती तांदूळ आहे त्याचा वापर केलेला आहे. तुम्ही वाडा कोलम म्हणा किंवा तुमच्याकडे जो काही असेल, फक्त इंद्रायणी सोडून तुम्ही कोणताही जो तांदूळ आहे तुम्ही त्याचा मसाले भात हा बनवू शकता. तुम्ही बघू शकता की सगळीकडे असे हे मसाले जे आहेत ते छानपैकी आता लागले गेलेले आहेत. आणि इथे मी जवळपास 1.5 वाटी जो आहे हा बासमती स्वच्छ धुवून ठेवला होता 2 ते 3 वेळेस पाण्याने. आणि आता 1.5 वाटी ज्यावेळेस आपण बासमती घेतलेला आहे तर याच्या दुप्पट पाणी म्हणजे 1.5 वाटीला 3 वाटी पाणी आपण आता इथे ठेवून घेणार आहोत. आणि आपल्याला मसाले भातासाठी सुद्धा इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. त्यानंतर हा जो आता तांदूळ आपण टाकून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला छानपैकी या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. काही अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता सगळे मसाले हे भाताला छानपैकी लागले गेले पाहिजे तांदळाला. आणि तांदूळ पण छानमध्ये यामध्ये मिक्सअप व्हायला हवा. आणि तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने हा जो मसाले भात आहे हा आपल्याला इथे आता बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला 3 वाटी गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा थंड पाण्याचा अजिबात वापर करू नका. त्यानंतर इथे मी काही मनुके टाकून घेतले आहे. ऐच्छिक आहे, तुम्हाला आवडत असतील तर टाका. आणि त्यानंतर काही काजू आहेत, हे पण ऐच्छिक आहे. तुम्हाला वाटत असेल, आवडत असेल तरच तुम्ही टाकू शकता. किंवा मग अजून तुम्हाला कोणत्या भाज्या आवडत असतील त्या जरी टाकल्या तरी चालतील. त्यानंतर इथे आता आपण टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ आहे. आणि त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर आणि त्यानंतर 1 चमचा साजूक तूप. आणि कोणत्याही भाताचा पदार्थ म्हटला की ज्यामध्ये तूप टाकल्यानंतर भाताची जी चव आहे ती अजून दुप्पट होते. आणि त्यानंतर इथे आपण आता बारीक केलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेणार आहोत. आणि छानपैकी आता याला मध्यम आचेवरती फक्त 2 शिट्टी होईपर्यंत आपण याला आता
शिजवून घेणार आहोत. लक्षात ठेवा, फक्त आपल्याला मध्यम आचेवरती 2च शिट्ट्या करायच्या आहे. त्यानंतर इथे आता भाकरीची तयारी करून घेऊ. हे ज्वारीचं पीठ आहे. ज्वारीचं पीठ हे दळून आणलेलं होतं. त्यानंतर एक एक भाकरी आपण इथे करणार आहोत. यावेळेस भाकरी आमच्या सासूबाईंनी म्हणजे आमच्या आईंनी बनवलेल्या आहेत. त्यांच्या हाताच्या भाकरी एकदम छान लागतात आणि विशेषतः त्या फार एकदम छान फुगतात आणि म्हणूनच आज त्यांनी भाकरी बनवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अतिशय वेगळ्या पद्धतीच्या या भाकरी तुम्हाला इथे बघायला मिळतील. म्हणजे जेणेकरून आपण जसं चुल्यावरती त्या भाकरी शेकल्या जातात त्या पद्धतीने त्यांनी ती पूर्ण भाकर अशी छान शेकून घेतली आणि एकदम तुम्ही बघू शकता की पीठ वगैरे मळून व्यवस्थित छानपैकी आणि त्यानंतर अशा प्रकारे जी भाकर आहे ही तयार होत आहे. आणि व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, कारण की पुढे अजून खूप सुंदर सुंदर पदार्थ आपण तयार करणार आहोत. आणि तुम्ही बघू शकतात की इथे आपली जी भाकर आहे ती तयार होत आहे. आणि गजानन महाराज जे आहेत त्यांना पिठलं भाकरीचाच नैवेद्य हा खूप आवडतो. आणि तुम्ही बघू शकता की इथे आपली आता भाकर ही तयार झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की तवा हा मध्यम गरम आहे. आणि त्यानंतर इथे आपल्याला पाणी हे पूर्णतः पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे जी भाकर आहे ती कुठेही अशी कोरडी राहायला नको. आणि त्यानंतर थोडं जी गॅसची फ्लेम आहे ती आपण आता वाढवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली ही जी आहे पहिली भाकर इथे बनून आता तयार होते आहे. आणि जास्त तिला कडक होऊ देऊ नका, म्हणजे खालून. आणि अशा प्रकारे तुम्ही भाकर जी आहे ही एकदम नंतर शेकायला खूप सोयीस्कर पडते, की जेणेकरून जर तुम्ही खालून जर जास्त जळाली तर मात्र ती म्हणजे करपल्यासारखी होते. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे अशा पद्धतीने आपल्याला ही भाकर जी आहे मध्यम आचेवरती छानपैकी खरपूस अशी ही भाजून घ्यायची आहे. आता ही एका साईडकडनं भाजली जात आहे. आणि त्यानंतर आमच्या सासूबाईंनी हिला पलटी केली आहे परत. आणि त्यानंतर ही तव्यावरच ही भाकरी फुगते आहे, म्हणजे तवा साईडला करून आम्ही तिला म्हणजे तिला आच दिलेली नाही. तर ही जी भाकर आहे ही तव्यावरच छानपैकी अशी फुलून आलेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि एकदम मंद आचेवरती म्हणा किंवा मध्यम आचेवरती ही जी भाकर आहे ही एकदम अशी खरपूस भाजली गेलेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे ही भाकर इथे बनून तयार आहे. तुम्ही बघू शकता की किती टम्म अशी ही फुगलेली आहे. आणि छानपैकी सगळीकडनं एकदम अशी म्हणजे ज्याला आपण म्हणतो क्रिस्पी आणि क्रंची टाईप ही भाकर इथे बनून तयार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर भाकर इथे बनून तयार आहे. तोपर्यंत इथे आमचा मसाले भात हा तयार झालेला आहे. आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवते की दुसरी जी भाकर होती ती इतकी टम्म फुगलेली होती की तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही इथे भाकर तयार झालेली आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघताय की एकदम टम्म म्हणजे गोल अशी पूर्ण ही भाकर फुललेली आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर ही भाकर इथे आमच्या सासूबाईंनी तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर त्याच तव्यावरती मी ठेचा बनवून घेणार आहे, कारण की गजानन महाराजांना पिठलं भाकरी ठेचा हे आवडीचे पदार्थ होते. त्यानंतर इथे मी तव्यावरती हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत, काही लसूण टाकून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला काही शेंगदाणेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला शेंगदाणे आवडत नसतील, नुसतं हिरवी मिरची आणि लसूणाचा ठेचा आवडत असेल तसं केलं तरीही चालेल. परंतु शेंगदाण्यांमुळे काय होतं की ठेचा हा जरा वेगळा चवीचा लागतो. आणि थोडा तिखट जर मिरच्या असतील तर थोडा तो जो ठेचा आहे हा थोडा तिखट कमी होतो. आणि त्यानंतर थोडंसंच आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचं आहे मिरच्यांना चांगलं भाजण्यासाठी. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की किती सुंदर पद्धतीने हे इथे भाजलं गेलेलं आहे. आणि तुम्ही हे खलबत्त्यामध्ये वाटू शकता किंवा पाटा वरवंटा असेल तिथे वाटू शकता, पण मी मिक्सरमध्ये घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी तयार करून घेतलेला आहे साजूक तुपातला शिरा. जवळपास 1 वाटी रवा आहे, तर मी थोडं तूप अगोदर टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे काजू हे बारीक कांडून घेतलेले होते. त्यानंतर इथे काही मनुके आहेत, ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये छानपैकी फ्राय होऊ द्यायचे आहे. यावेळी आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ते एकदम लो ठेवायची आहे, कारण की हे पटकन जळतं. काजू म्हणा किंवा मग बेदाणे म्हणा
तर मनुके. तर त्यानंतर इथे आता 1 वाटी रवा आपण इथे पूर्ण हा टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर जे थोडं तूप आपण उरवून घेतलेलं होतं ते सुद्धा आपण आता यामध्ये थोडं टाकून घेणार आहोत. म्हणजे 1 वाटीला रव्याला 1 वाटी तूप हे पुरेसं होतं. म्हणजे जो रवा आहे तो खूप छान लागतो. त्यानंतर इथे चारोळ्या आहेत, त्या चारोळ्यासुद्धा आपण इथे टाकून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की मंद आचेवरतीच आपल्याला हा जो रवा आहे हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. आणि ज्यावेळेस 1 वाटी रवा आहे तर 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी किंवा तुम्ही दोघी वाटी दूध घेऊ शकता किंवा दोघी वाटी पाणी जरी घेतलं तरी चालतं. पाण्याचा पण शिरा अप्रतिम लागतो. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की सगळे जे जिन्नस आहेत हे आपल्याला आता दूध टाकल्यानंतर खूप छानपैकी मिसळून घ्यायचे आहेत. बेदाणे म्हणा, चारोळी म्हणा, काजू म्हणा, हे सगळं छानपैकी आपल्याला मिक्स करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे साखर. आणि तुम्ही बघू शकता की जवळपास 1 वाटीला 1 वाटी साखर मी इथे टाकून घेतलेला आहे. तेव्हाच तो जो शिरा आहे तो एकदम छान लागतो चवीला. आणि तुम्ही बघू शकता की साखर पण आपल्याला यामध्ये पूर्णतः मेल्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आहे विलायचीची पावडर जी मी साखरेमध्ये कांडून घेतलेली होती, ती सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आपला इथे गोडाचा जो पदार्थ आहे जो आहे शिरा, तो इथे एकदम वेगळ्या पद्धतीने बनवून तयार आहे. यामध्ये तुम्ही केळं घालू शकतात, केशराचं पण दूध घालू शकतात. आपल्या चॅनलवरती 2 वेळेस हे व्हिडिओ पोस्ट झालेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीने शिऱ्याचे, तुम्ही नक्की जाऊन भेट द्या. हे बघा इथे बनवून तयार आहे. त्यानंतर इथे करून घेतले आहे गरमागरम पिठलं. तर मग यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यानंतर इथे टाकून घेतलेलं आहे जिरं. त्यानंतर आहे इथे बारीक चिरलेला कांदा. तर हे जे पिठलं आहे हे मी माझ्या आजी जशी बनवायची त्या पद्धतीने मी इथे बनवलेलं आहे. आणि त्यानंतर इथे मी हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या नाही आहेत, तर इथे मी त्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे. त्यानंतर इथे 2 मोठे चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला जवळपास 1 ग्लास पाणी यामध्ये टाकून पूर्ण अशी गठोळी त्याची मोडून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने आपल्याला ते बेसनाचं पीठ आहे हे तयार करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता कांदा हा चांगला फ्राय झालेला आहे. त्यानंतर हिरवी मिरची आहे, आलं आहे, लसूण आहे, हे सुद्धा मी ठेचून घेतलेलं आहे, कांडून घेतलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला यामध्ये छानपैकी फ्राय होऊ द्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर पद्धतीने हे इथे पिठलं बनून तयार होत आहे. त्यानंतर आहे इथं हळद टाकून घेतलेली आहे, जवळपास अर्धा चमचा आहे. आणि त्यानंतर इथे आपण आता जे बेसनाचा घोळ तयार करून घेतलेला होता पाणी टाकून, तो सगळं आपल्याला इथे आता टाकून द्यायचं आहे. 2 मोठे चमचेच मी बेसन पीठ इथे घेतलेलं होतं, कारण की नंतर हे बेसन जे आहे ते घट्ट होत जातं. म्हणून थोडं पाणी आपण जास्त ठेवून घेणार आहोत, म्हणजे त्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता की हे जरी आत्ता पातळ वाटत असलं पण हे अजून पिठलं शिजणार आहे. आणि त्यानंतर इथे आपण टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ आहे. आणि त्यानंतर आहे भरपूर अशी कोथिंबीर. आणि बघूनच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना, इतकं सुंदर हे पिठलं झालेलं होतं. आणि त्यानंतर हळूहळू आपल्याला हे छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि तुम्ही बघू शकता जे मिश्रण थोड्या वेळापूर्वी आपल्याला पातळ वाटत होतं ते हळूहळू आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती छान हे पिठलं आपलं इथे बनवून तयार आहे. आणि सगळ्यात शेवटी मी पिठलंच बनवायला ठेवलं होतं, कारण की पिठलं हे गरम गरमच खूप छान लागतं. आणि इथे आता आपलं पिठलंसुद्धा बनवून तयार आहे. अतिशय रसरशीत असं हे पिठलं आहे. आणि अजून आपण याला थोडं शिजवून घेणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आपलं इथे पिठलंसुद्धा बनवून तयार झालेला आहे. आणि त्यानंतर जो ठेचा आहे तो मी मिक्सरमध्ये थोडासाच वाटून घेतलेला होता. आणि इथे आता हे पूर्ण पिठलं आपलं आता तयार झालेलं आहे. त्यानंतर मी तवा घेतला, तवावरती थोडं तेल टाकून घेतलं आणि जो मिक्सरला मी ठेचा वाटून घेतलेला होता तो आता आपण इथे आता टाकून घेणार आहोत. आणि ज्यावेळेस हे मिक्सरला मी वाटलं होतं त्यावेळेस थोडी कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली होती. त्यानंतर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ आणि थोडं
पुन्हा एकदा कोथिंबीर टाकून घेणार आहोत. कारण की हा ठेचा जर तळला ना तर मग याची चव अजून दुप्पट होते आणि हा बराच वेळ टिकतोसुद्धा. आणि त्यानंतर इथे आता आपण टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ आहे आणि त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर जी आहे ती आपण इथे टाकून घेणार आहोत आणि हे पुन्हा सगळं छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. लक्षात ठेवा, आपल्याला ठेचा कडक करायचा नाही आहे, फक्त थोडासा हलका तो तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. म्हणजे जी गॅसची जी फ्लेम आहे ती थोडी लोच ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर ठेचा बनूनसुद्धा इथे तयार आहे. चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, जाता जाता मात्र चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपला शिरा तयार आहे आणि त्यानंतर पिठलं देखील तयार आहे. झणझणीत असं पिठलं आहे, गोडाचा शिरा आहे, खरपूस अशी भाकरी आहे आणि त्यावरती झणझणीत असा ठेचा आहे आणि त्याच्या तोंडी लावायला आहे आपल्याला छानपैकी कांदा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर जो ठेचा आहे तो बनून तयार झालेला आहे. आणि त्यानंतर आहे सगळ्यात शेवटी आहे मसाले भात, अतिशय अप्रतिम. सर्व घरामध्ये या मसाले भाताचा घमघमाट सुटला होता, इतका सुंदर हा झालेला होता. आणि सर्वांना गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हीही असाच नैवेद्य गजानन महाराजांना नक्कीच दाखवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. गणगणगणात बोध.